महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पंचायत समितीला तुम्ही आले, सभापतीला पण भेटले। नेमकं काय तक्रार आहे तुमची? हे ओर गाव आहे आपलं, ग्रुप ओर जटवाडा रोडला। तर ते तिथल्या भरपूरच्या गोरगरीब लोकांची ना समस्या आहे। किंवा त्यांचं काम होत नाही, त्यांचं नळ ड्रेनेज हे ते रोड सगळ्या गोष्टी। बरं, ग्रामपंचायत करत नाही का काम? ग्रामपंचायतने तिथले एक ग्रामसेवक आहे आणि भरपूरच्या योजना वगैरे निध्या वगैरे आल्या आहेत ड्रेनेजच्या याच्या त्याच्यात, त्यांनी त्याच्यात पण समजा पैसे खाल्ले। बरं, हे जे विकास कामं झाले तिथले विकास काम कुठं झालं नाही आणि ओर गावात तर कुठं झालं नाही का। आणि अंबर हिल्ला ओर गाव हे तिथं सगळे सचिव जटवाडा चिंतामणी कॉलनी ओर चिंतामणी कॉलनीमध्ये भरपूरसे आता लोक झालेत। 20 वर्षापासून तिथं लोक राहतात। आजपर्यंत तिथं नळाची, ड्रेनेजची, त्यानंतर रोडाची कशाची सुविधा नाही। लोक तिथं टॅक्स भरलेत, प्लॉट टॅक्स भरले, नळ टॅक्स वगैरे सगळं कलेक्शन करून पण काहीच कामं नाही। आणि पाईपलाईन आणि सगळ्या गोष्टी तिथं आल्या आणि वारंवार अचानक गायब झाल्यात, परत चोरी करून विकण्यात आल्यात। बरं, ते जे निधी तिथं ग्रामपंचायतीने दिला होता, बरं ते विकास कामं झाले नाही का? काहीच कामं नाही झालेत ना। आता मग एवढं पत्रव्यवहार कशासाठी करतोय मी? हे बघा ना, हे पत्रव्यवहार त्यासाठीच नाही, काहीच कामं नाही करतो। तिथं योजना आल्यात, पाईप आले, त्याच्या ड्रेनेज लाईनचे टेंडर वगैरे पास झालेत। त्याच्यानंतर ग्रामसेवकने ग्रामपंचायतने यांनी विकून खाल्ले ते परत। तर काय कारवाई व्हायला पाहिजे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। यांना त्या ग्रामसेवक जो आहे तर त्याला डिसमिस केलं पाहिजे। काय नाव आहे ग्रामसेवक? त्याचं काय नसीम शेख नसीम काय तर नाव आहे। त्याची बोलण्याची भाषा उद्धट आम्ही गेलो होतो, आम्ही चर्चा केली त्यासोबत, बोललो त्याला की बाबा हे काम करून दे, गोरगरीब लोक आलेत भरपूर, आता लोक वाढलेत, तिथं येतात वारंवार आमच्याकडं काहीतरी अपेक्षेने, तरी तो उद्धट भाषेत बोलतोय, मी नाही करत, जा कोणाकडे जायचं जा, माझ्या मागं भरपूर। बरं, आता तुम्ही सभापती कल्याण गायकवाडला भेटले, काय म्हणाले? कल्याण गायकवाड साहेब बोललेत की मला उद्या या, मला भेटा, माझं पत्र टाका म्हणे, मी लगेच कारवाई करतो 2-4 दिवसातच, आणि समोरचं कोण आहे बघतो म्हणे त्याला। तुमचं नाव? माझं अमोल गडवे, ऑल इंडिया पॅंथर सेना, जिल्हा महाराष्ट्र। तर संबंधित अधिकारीवर कारवाई झाली नाही तर पुढची भूमिका काय असणार तुमची? जर 8 दिवसात जर यांच्यावर काही कारवाई नाही झाली तर मी आमरण उपोषण करणार आहे। हा माझा ओपन खुलासा आहे।